हॅलो छोट्या दोस्तांनो, मित्रमैत्रिणींनो, पालक आणि शिक्षकांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत. आज आपण पुन्हा भेटतोय. आपलं ग्रामरचे आपण व्हिडिओज सुरू केलेत, त्या ग्रामरचा एक नवीन टॉपिक घेऊन. आपल्या चॅनलमध्ये आपण इंग्लिश भाषा शिकण्याची एक थोडीशी पूर्वतयारी करतोय, बरोबर की नाही? मग आपलं फॉनिक्स आता शिकवून झालेलं आहे आणि आता आपण ग्रामर शिकायला घेतलेलं आहे. आणि ग्रामर ही इंग्लिश बोलायला शिकण्याची एक पहिली पायरी आहे आणि खास करून जी लहान मुलं आहेत, हो की नाही, तर त्यांच्यासाठी म्हणून आपण, आणि हा खास करून मराठीमध्ये आपण व्हिडिओ करतोय, म्हणजे आपल्याला इंग्लिश भाषा पण शिकायची आहे आणि सोबतच मराठीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन, म्हणजे ते समजायला आणखीन सोपी जाईल. ठीक आहे, तर व्हिडिओ सुरू करूयात. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पटकन एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब या तिन्ही कृती, या तिन्ही ॲक्शन्स घ्यायला प्लीज विसरू नका. पटकन तेवढं करून टाका आणि व्हिडिओ बघायला सुरुवात करूयात. चला, तर आजचा ग्रामरचा टॉपिक आहे रेसिप्रोकल प्रोनाउन्स. ह्याच्यामध्ये दोनच छोट्याशा कॉन्सेप्ट्स आहेत, ईच अदर आणि वन अनदर. ठीक आहे, आपण ह्याची वाक्य, ह्याची उदाहरणं बघायला सुरुवात करूयात. ईच अदर, दे स्माइल्ड ॲट ईच अदर अँड वॉक्ड अवे. ते एकमेकांकडे बघून हसले, आणि स्माइल्ड म्हणजे स्मित हास्य, छोटंसं आपण जेव्हा एकमेकांकडे बघून हसतो. दे स्माइल्ड ॲट ईच अदर अँड वॉक्ड अवे. म्हणजे रस्त्यात तुम्हाला कोणी भेटलं, तुमचे शिक्षक असतील, कोणी मित्रमैत्रीण असेल, कोणी नातेवाईक असेल, तर आपण बऱ्याचदा बोलत थांबत नाही, छोटंसं हसतो एकमेकांकडे बघून आणि आपापल्या मार्गी निघून जातो, बरोबर. माय नेबर अँड आय ऑफन बॉरो टूल्स फ्रॉम ईच अदर. माझा शेजारी आणि मी एकमेकांकडनं बऱ्याचदा काही वस्तू देवाणघेवाण करत असतो. The two players passed the ball to each other during the match. दोन खेळाडूंनी मॅचच्या दरम्यान एकमेकांकडे चांगल्या पद्धतीने बॉल पास केला. ठीक आहे, तर ही होती ईच अदरची उदाहरणं. आता बघूयात वन अनदरची उदाहरणं. ड्युरिंग फेस्टिवल पीपल ग्रीटेड वन अनदर विथ जॉय. सणाच्या निमित्ताने लोकांनी एकमेकांना खूप आनंदाने शुभेच्छा दिल्या. आपण जसं मनपूर्वक शुभेच्छा म्हणतो तसं. द सिबलिंग्स ऑफन आर्ग्यू विथ वन अनदर फॉर व्हेरी स्मॉल थिंग्स. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भावंड एकमेकांसोबत सतत भांडत असतात. द ॲनिमल्स इन द हर्ड. हर्ड म्हणजे कळप. आता कळप म्हणजे काय? जेव्हा खूप प्राणी एकत्र असतात, म्हणजे उदाहरणार्थ हरणं असतील, हत्ती असतील किंवा इतर कोणतेही प्राणी, तर त्यांना हर्ड ऑफ ॲनिमल्स असं म्हणतात, म्हणजे प्राण्यांचा कळप. द ॲनिमल्स इन द हर्ड प्रोटेक्ट वन अनदर अगेन्स्ट द प्रिडेटर्स. म्हणजे शिकाऱ्यापासून, शिकारी प्राणी जे असतात, म्हणजे वाघ, सिंहासारखे, त्यांच्यापासनं एकमेकांचं रक्षण करतात. जे प्राणी कळपाने एकत्र जात असतात, तर त्यांचं आजूबाजूला खूप अलर्ट असतात ते, आणि खूप कटाक्षाने अगदी व्यवस्थित लक्ष असतं की कोणी आपल्यावर हल्ला तर करणार नाही ना, आणि आपला कळप आणि आपली सगळे जे फॅमिली मेंबर्स आहेत ते सुरक्षित राहतील. ठीक आहे, तर ही होती उदाहरणं ईच अदर आणि वन अनदर या दोन टॉपिक्सची. तर याची तुम्ही पुन्हा रिव्हिजन करू शकता आणि पुन्हा पुढच्या वेळेला नवीन ग्रामर टॉपिकसह पुन्हा भेटूयात. तोपर्यंत